आप की अदालतमध्ये सलमान खुर्शीद यांच्यावर आरोप आहे की यांचे दुहेरी मापदंड आहेत. सलमान साहेब, सुरुवातीच्या दिवसांमध्ये तर खूप गरजलात, खूप बरसलात तुम्ही अमर सिंग यांच्यावर, मुलायम सिंग यादव यांच्यावर. पण मागील 2-3 दिवसांपासून मी ऐकतोय की जरा घाबरला आहात तुम्ही त्यांना. नाही, घाबरण्याचा काही प्रश्नच नाहीये, काही प्रश्नच नाही. परंतु मी इतकं तुम्हाला सांगेन की एक गोष्ट असते समोरासमोरची लढाई आणि दुसरी गोष्ट की संपूर्ण भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये, आपल्या राष्ट्रीय परिप्रेक्ष्यामध्ये यावेळी कुठल्या कुठल्या गतीने कुठल्या दिशेने जायचंय. आणि मी मानतो की यावेळी खूप एक संवेदनशील एका स्थानावर आहोत आपण उभे. आपल्या सरकारला खूप मोठी कामं करायची आहेत. आम्ही असं काही नाही करणार आहोत ज्यामुळे आमच्या सरकारला असुविधा होऊ शकते. कुठल्याही दुविधेमध्ये आपलं सरकार येईल. आम्ही करू कष्ट, परंतु आपल्या केंद्र सरकारला आम्ही कुठलेही कष्ट घेऊ देणार नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की अमर सिंग वामपंथी दलांबरोबर मिळून तुमच्या सरकारला त्रास पोहोचू शकतो? नाही, वामपंथी दलाचा आमच्याशी संबंध आहे. वामपंथी दलांचा त्यांच्याशी सुद्धा संबंध आहे. तर आम्हाला त्यांना कुठल्याही विचारामध्ये नाही टाकायचं आहे. आम्हाला कुठल्याही दुविधेमध्ये नाही टाकायचं आहे. जर बोलण्याने, संवादाने त्यांना गोष्टी समजत असतील की उत्तर प्रदेशच्या चांगल्यासाठी आणि उत्तर प्रदेशच्या विकासासाठी काही पावलं आवश्यक असतील, तर आम्ही त्यांना त्यावेळी त्यांचं स्वागत करू. परंतु हे संवादाने गोष्टी ठरवल्या जातील. आम्ही आमच्या गोष्टी जबरदस्तीने किंवा दबावाने कोणाकडनं म्हणजे ही म्हणून गोष्ट घेणार नाही. खरी आहे का की तुम्हाला वरून इशारा आला आहे की आपली हीट जरा कमी करून घ्या हे तुम्ही? बघा, वरून इशारा त्यांना येईल ज्यांना समजत नसेल. मला सगळं समजतं. मला समजतं की माझी जबाबदारी काय आहे. मी समजतो की केंद्र सरकारची जबाबदारी काय आहे. त्यामुळे मी कुठलंही असं काम करण्यासाठी तयार नाही ज्यामुळे केंद्र सरकारला कुठल्याही दुविधेमध्ये पडेल. माझ्यासाठी सगळ्यात आधी केंद्र सरकार आहे आणि या देशासाठी महत्त्वाचं केंद्र सरकार आहे. उत्तर प्रदेशामध्ये तर निवडणुका येतील. आज नाही तर 8 महिन्यानंतर येतील, 10 महिन्यानंतर येतीलच. मग आम्ही डबल सामोरे जाऊ स्टँडर्ड त्याला. नाहीये का सलमान साहेब? एकीकडे तुम्ही म्हणताय की उत्तर प्रदेशाला नुकसान पोहोचवत आहेत, एकीकडे तुम्ही म्हणता की उत्तर प्रदेशात काँग्रेसला मजबूत करायचंय. पण उत्तर प्रदेशामध्ये ज्याला तुम्ही तुमचा शत्रू मानता त्याच्याशीच कुठेतरी हात मी मिळवून हात बसला मिळवला आहात नाहीये. तुम्ही. मला फक्त हेच हवंय की जसं मी आज आरोपीच्या पिंजऱ्यात बसलो आहे, असंच मी जनतेच्या समोर त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात बसवावं. आणि ती वेळ येईल. ती वेळ येईल, निवडणुकीच्या वेळ येईल. आम्ही अवैध रूपाने काही सरकार पाडतोय, ते आमच्यावर आरोप लावतात, तुमची ते अदा आरोप अशी आहे की समोर येत सुद्धा नाही आणि तोंड लपवत सुद्धा नाही, नाही. नाही, 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 नाही. असं काही नाहीये. असं काहीच नाहीये. तोंड लपवायचं असतं तर त्यांनी लपवावं. समोर तर आम्ही आहोत. आम्ही उघडपणे लढत आहोत. परंतु लढाईचा अर्थ असा नाही की आम्ही अवैध रूपाने त्यांना नुकसान पोहोचवावं. आम्ही समोरासमोर लढाई लढतो. आम्ही मागून हल्ला करत नाही. आम्ही मागून वार नाही करत. सलमान साहेब, वाराणसीमध्ये बॉम्बलास्ट झाले. भारतीय जनता पार्टीने, बहुजन समाज पार्टीने असं सांगितलं की मुलायम सिंग यादव यांच्या सरकारला बरखास्त केलं जावं. तुम्ही छोट्या इश्यूजवर तर लढता, पण या इश्यूवर तुम्ही समोर नाही आलात. हे बघा, मी हे एक खूप संवेदनशील गोष्ट आहे. हे मी मानतो की आमचं कितीही आम्ही कठोर झालो असेल किंवा मुलायम सिंग यांच्या सरकारवर कितीही आम्हाला त्रास किंवा अडचण का होईना, परंतु जेव्हा आतंकवादाचा प्रश्न आहे, तर आमचा शत्रू आतंकवाद आहे. आणि यामुळेच आम्ही म्हणालो की ही वेळ ती नाहीये की आतंकवादासमोर आपल्या देशाला उद्ध्वस्त झालेलं दाखवावं आणि तुटलेलं दाखवावं. यावेळी आम्ही सगळे एकत्र आहोत. कारगिल जेव्हा होतं, आम्ही सगळे एकत्र होतो. यावेळेस आम्ही एकत्र आहोत. का कटू सत्य हे आहे की जॉर्ज बुश यांनी आल्यानंतर ज्या प्रकारे तुम्हाला पाहिलं की देशभरात मुस्लिम नाराज झालेत, काँग्रेस पार्टीवर ज्या प्रकारे डेमॉन्स्ट्रेशन झाले, ज्या प्रकारची ताकद त्यांनी दाखवली, काँग्रेसला वाटलं की जे उरले-सुरले मुस्लिम आहेत ते तरी आपल्याबरोबर राहू देत. अशी गोष्ट नाहीये. बघा, आम्ही हे मानतो की अल्पसंख्याकाच्या प्रती काँग्रेसचा एक संकल्प आहे. काँग्रेसचा एक संबंध आहे आणि काँग्रेसची ती जबाबदारी आम्ही पूर्ण करतो. त्यांना किती समजेल किंवा नाही समजणार. प्रेसिडेंट बुशच्या विषयी केवळ मुसलमानच आपल्या देशाच्या चिंतित नव्हते. वामपंथी सुद्धा चिंतित होते आणि खूप सारे आपले बहुसंख्याक साथी चिंतित होते. हे आहे एक विडंबना. आहे आणि प्रधानमंत्री हे वारंवार बोलले आहे की हा काही सोपा मार्ग समजू नका. परंतु भ्रमित केलं जावं कोणाला तरी आणि कोणाच्यातरी विचारांशी आणि कोणाच्यातरी भावनांशी खेळलं जावं असं आम्हाला नाही वाटत आहे. आम्ही त्यांना सगळ्यांना समजावून सांगू. या देशासाठी यावेळी आमची आवश्यकता होती. विकास जर 10% बनू शकेल, आज आम्हाला ऊर्जा प्राप्त होऊ शकेल, या सगळ्यांसमोर ठेवून जर कुठेतरी हृदयावर दगड ठेवून जर आम्ही हात मिळवला कुणाशी तरी, तर तो हात मिळवणं चुकीचं नव्हतं. जिथे त्यांचे मतभेद आहेत, इराकविषयी घेऊन इराणविषयी आहेत, आणखीन कुठल्या गोष्टीविषयी आहेत, ते मतभेद आमचे सुरूच राहतील. तुम्ही म्हणताय की सरकार चालवण्यासाठी, सत्तेमध्ये बनून राहण्यासाठी जेव्हा जेव्हा वामपंथी म्हणतील त्यांच्यासमोर मान झुकवत राहा मान तुम्ही. झुकवणं नाही, परंतु जर
आम्ही अशा स्थितीमध्ये आहोत, जे अशा युगामध्ये आहोत, जेव्हा गठबंधनाचे राजकारण अनिवार्य झालं आहे. तर काही ना काहीतरी देणं-घेणं करावं लागेल, आदान-प्रदान करावीच लागेल ना. आम्हाला आमच्या मर्जीने प्रत्येक गोष्ट असं करायची असेल, तर आमच्या साथीला ती आवडेलच, असं शक्य नाहीये ना. परंतु माझं इतकं निवेदन आहे त्यांच्याकडे नक्कीच, की त्यांना थोडासा विश्वास आमच्यावर दाखवावा, की आम्ही जे काही करू देशाच्या चांगल्यासाठी करू. आम्हाला नुकसान 2 पैशांचं होईल, परंतु देश आपला कायम पुढे राहील आणि कायम देशाचा झेंडा उंच राहील, हाच आमचा प्रयत्न आहे. तुम्हाला ही भीती नाही वाटत का की जेव्हा मुस्लिम नाराज आहे, अल्पसंख्याक नाराज आहेत, तेव्हा हे सगळे समाजवादी पार्टी आणि वामपंथींच्या बरोबर जातील? काँग्रेस पुन्हा हे बघा, म्हणतात ना, कारवा गुजर गया और वो बस देखते रह गए. हे अल्पसंख्याकांना इतकं भोळंच नका समजू. त्यांना सुद्धा ही माहिती आहे की 3 दिवसांपर्यंत कोणाचा अँबॅसेडर लखनौमध्ये होता, तो काय करत होता. अल्पसंख्याकांना भोळे समजू नका. अल्पसंख्याकांच्या समोर आज रोजगाराचा प्रश्न आहे. त्यांना पुढे जाण्यासाठी शिक्षणाचा प्रश्न आहे. त्यावर मुलायम सिंगजीने काही बोलायला तयार नाहीयेत. मागासलेल्या अल्पसंख्याकांना जर आपल्याला वाटत असेल की त्यांच्या जनगणनेनुसार वेगळं आरक्षण मिळावं, अन्सारी असो, बुनकर असो, बासी असो, मंसुरी असो, मलिकी असो, तर मुलायम सिंग यावर काही बोलायला तयार नाहीये. आज लढाई या गोष्टीची आहे. आज लढाई आहे रोजगाराची एकीकडे, आणि जो रोजगाराचा कार्यक्रम आपल्या सरकारने दिलाय, त्यामुळे सगळ्यांना फायदा हे झाला बघा आहे. सलमान साहेब, याकूब साहेब सारख्या लोकांवरती तुम्ही सुद्धा काही बोलायला तयार नाही आहात. ते याकूब जे सरकारमध्ये मंत्री आहेत आणि जे म्हणाले की जे कार्टून ज्याने बनवलं त्याचं शीर कापणाऱ्याला ते 51 करोड रुपयांचं बक्षीस देतील. तुम्ही सुद्धा गप्प हे बसलात. बघा, तुम्हाला असं वाटतं की मी गप्प बसलो आहे, पण मी बोललोय आणि माझ्या बोलण्यावर माझे पुतळे सुद्धा जळाले आहेत. परंतु जर माझे पुतळे हे बोलण्याने जाळले, तर संकटमोचन घेऊन म्हणून गेलो, तर तिथे संकटमोचनला धुतलं सुद्धा त्यानंतर गंगाजलाने. तर यावेळी माझी विनंती आहे की जे लोकं त्यांना ही गोष्ट आवडते एका बाजूला उभे आहेत, आणि जे लोकं ज्यांना ती गोष्ट आवडत आहे ते दुसऱ्या बाजूला उभे आहेत. यांच्यामध्ये आम्ही लोकांना जगण्यासाठी थोडासा आधार मिळावा, थोडासा आधार द्यावा, ज्यामुळे देशाला संकटामधून बाहेर काढू शकतो. सत्य हे आहे की भारताचा एक हिंदू मुसलमानाची लढाई लढण्यासाठी तयार आहे. जर हजरत साहेबांना त्यांच्या आदरामध्ये चूक झाली आहे, तर मुसलमान हे का समजतो की इथला हिंदू ही लढाई लढण्यासाठी तयार नाहीये? अरे लाखो करोडो हिंदू सुद्धा येतील बघा रस्त्यावर, एकदा बोलून तर बघा तुम्ही. हिंदूंना बाहेर काढण्यासाठीच तर अडवाणीजी पुन्हा रथावर चढून पण निघून गेले. कुठल्या मार्गी घेऊन चालले ते रथाला, हे सुद्धा बघा ना. आम्हाला वाटतं की हिंदू आणि मुसलमान एक व्हावेत. मुसलमानांनी हिंदूंच्या त्रासाविषयी बोलावं आणि हिंदूंनी मुसलमानांच्या त्रासाविषयी बोलावं. अडवाणीजींना काय करायचं आहे याबद्दल मला काही माहित नाही. जिन्नांनाच बोलवायचं आहे म्हणून ते निघाले आहेत ते त्या रथावर, की जिन्नांना आणखी उजागर करायचं ह्या देशामध्ये, हे मला माहित नाहीये. त्यांच्या पार्टीने तर जिन्नांच्या गोष्टीवर त्यांना एका किनाऱ्यालाच लावलंच आहे. आता देश काय करेल ती येणारी वेळच सांगेल तुम्हाला. चला तर जनतेला विचारूया, ज्या लोकांना प्रश्न विचारायचे आहेत. हो, तुम्ही? सलमान खुर्शीदजी, हा काँग्रेसवर आरोप आहे की अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाची नीती वापरता आल्यात सुरुवातीपासून. मग तो मुस्लिम विश्वविद्यालयाचा प्रश्न असो किंवा आंध्र प्रदेशचा प्रश्न असो आणि भले आणखीन काही जागांचा प्रश्न असेल. पण जेव्हा भाजप धर्माच्या राजकारणासाठी त्यांची रथयात्रा काढते, तेव्हा काँग्रेसला इतका त्रास का होतो? त्रास काँग्रेसला नाहीये. आम्हाला अनुभव आहे की जेव्हा यात्रा आधी निघाल्या होत्या, काय झालं होतं. किती दंगली आणि किती गोंधळ आणि आतंक पूर्ण उत्तर आणि पूर्ण भारतामध्ये पसरला होता. तर अनुभव आम्हाला हे सांगतो की ही यात्रा योग्य दिशेने जाणार नाहीये. आणि राहिला प्रश्न तुष्टीकरणाचा, हे बघा, आपण हे विसरू नये की या लहान भावाचा हात पकडणं तुष्टीकरण नसतं. समजून घ्यायचा प्रयत्न करा की कोणी जर कमकुवत आहे, कोणी आमच्यावर उभे नाही राहू शकत, त्याचा जर आम्ही हात पकडला, भले तो मग मागील वर्गाचा असू दे, भले तो दलित असो किंवा अल्पसंख्याक असो, आपल्या संविधानाने जर ही दिली आहे आपल्याला संधी, आम्ही संविधानाला विसरून हे सांगतो की तुष्टीकरण होत आहे. अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी कोणी बनवली होती? सर सय्यदने बनवली होती. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की अल्पसंख्याक समुदायाने बनवलेल्या जितक्या संस्था आहेत त्यामध्ये 50% आरक्षण होऊ शकतं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. आम्ही नाही म्हणालो ना, सुप्रीम कोर्टाने सांगितले. आता जर कोणी मानत असेल की अलीगढ विश्वविद्यालय अल्पसंख्याक समुदायाने बनवलेलं नाहीये, तर यामध्ये मूलतः एक प्रश्न निर्माण होतो. त्या प्रश्नाला सुप्रीम कोर्ट सोडवेल किंवा पार्लमेंट सोडवेल. तुष्टीकरण कुठं आलं या सगळ्यामध्ये? पण सलमान साहेब, जे काही कराल मुसलमानांसाठी तुम्ही कराल तर ठीक आहे. पण जर उत्तर प्रदेशच्या सरकारला एक वेगळी युनिव्हर्सिटी बनवायची असेल तर तुम्ही ऑब्जेक्ट कराल. हे बघा, युनिव्हर्सिटी त्यांना बनवायची होती. आम्हाला काही ऑब्जेक्शन नाही, आज सुद्धा नाहीये. त्यांनी ती युनिव्हर्सिटी बनवण्याच्या आधी आयुष्यभरासाठी आजीवन त्यांची एक चान्सलर बनवला, तो सुद्धा आझम खान सारखा माणूस. आणि आम्हाला तो केवळ आझम या खान ज्याला गोष्टीची तुम्ही म्हणता तक्रार शिपाई आहे की बनण्याच्या लायकीचा नाहीये. नाही, तो शिपाई. हे बघा, शिपाईला का वाईट बोलत आहात तुम्ही? शिपायाचं पद खूप सन्मानित पद असतं.
माझं केवळ हे इतकंच म्हणणं आहे की युनिव्हर्सिटीमध्ये आजीवन कोणालाही बनवलं नाही पाहिजे. आजीवन महात्मा गांधी कुठल्या विश्वविद्यालयाचे नव्हते, नाही बनले, चान्सलर बनले. आजीवन कोणीही कुठल्या विश्वविद्यालयाचा चान्सलर नाही बनला आहे. तर का आझम खानला बनवलं जातंय? तर त्या विश्वविद्यालय बनवायचंच असेल तर आझम खानचं नाव हटवलं असतं. 5 वर्षांपूर्वी त्याने बनवलं असतं, आम्हाला काही अडचण नसती आणि विश्वविद्यालय बनलं असतं, आम्ही का त्याच्या तुम्ही फक्त उद्घाटनालाही यासाठी गेलो असतो. आपत्ती दाखवत होतात कारण आझम खान तुम्हाला व्याजखोर म्हणाले होते? नाही, आझम खानला आम्ही व्याजखोर म्हणालो, मला एज्युकेशन माफिया म्हणाला. आता आझम खानचे जे विचार आहेत ते जितके आहेत ते तितके जशी आहे त्यावर कशाला मला काही बोलायला सांगता? ते बोलायला लावून तुम्ही माझं तोंड का खराब करत आहात? का करायला सांगता मला? सलमान साहेब, आमचा तुम्हाला हा प्रश्न आहे की तुम्ही म्हणत आहात की जे सत्तेमध्ये बसलेले लोक आहेत उत्तर प्रदेशामध्ये ते चोर आहेत, गुंडांचा सहारा घेत आहेत. तर मग तुम्ही चोरांचं आणि गुंडांचं समर्थन करत आहात तर तुम्ही सुद्धा चोरच झालात ना. आणि नाही, ती तसं तुमची जबाबदारी, तुम्ही त्या नाही, जबाबदारीपासून पळू शकता जबाबदारीपासून का? कोणी वाचण्याचा प्रयत्न करत नाहीये. मी समर्थन करत आहे. माझ्या बोलण्यावरून तुम्हाला असं वाटलं का? पण सलमान साहेब, उत्तर कोणी प्रदेशामध्ये जे कोणाचं समर्थन जेव्हा कोणाचं समर्थन करतो त्याला चोर नाही म्हणत, त्याला म्हणतात खूप चांगला माणूस पण आहे. उत्तर प्रदेशामध्ये जे सरकार आहे त्याला तुमच्या पार्टीचं समर्थन मिळालं आहे. केंद्रामध्ये जे सरकार आहे त्यांना मुलायमसिंग यादवजींच्या पार्टीचं समर्थन मिळालं आहे. हे बघा असं आहे, सरकार बनण्याच्या वेळी आम्हाला समर्थन दिलं होतं. आम्ही हे सांगून दिलं होतं की सांप्रदायिक विरोधी कोणीही विकल्पित सरकार बनत असेल तर आमचं समर्थन आहे. सरकार चालवण्यासाठी समर्थनावरती काही बोलणं झालं नाही ना, आम्ही दिलंय. त्यांना आमच्या संख्येची आवश्यकताही नाहीये. आता जे 2 दिवस तिथे वोट झाला आहे, तिथे कोणत्या वोटवरती आम्ही राहिलोय? आम्ही नाही राहिलो तिथे. आम्ही त्याचा विरोध केला आहे. तुम्ही स्वतः म्हणाला की युनिव्हर्सिटी बनवायला जात होते, आम्ही त्याचा विरोध केला. मग कुठलं समर्थन आहे? तुम्ही कुठल्यातरी टेक्निकल गोष्ट काढून असं म्हणत आहात की त्यावेळेस समर्थन दिलं होतं तर समर्थन चालूच राहील. जोपर्यंत तुम्ही त्यांचा गळा दाबत नाही, काही समर्थन सलमान नाहीये. साहेब, काय तुम्ही कधीही गव्हर्नरला या गोष्टीची चिठ्ठी दिली का की आम्ही या सरकारचा समर्थन नाही करत आहोत? गव्हर्नर ते कधी विचारलंच नाही. कधी विचारलंच नाही. विचारलं ते उत्तर देऊ ना. आता यांनी मला विचारलं, मी उत्तर दिलं. गव्हर्नरने असं विचारलं तर मी उत्तर देईन. न विचारता कसं देईन बरं सांगा? यालाच म्हणतात डबल स्टँडर्ड, दुहेरी मापदंड. नाही, याला म्हणतात अगदी समजूतदारपणे राजकारण. याला म्हणतात हत्तीचे दात खाण्याचे वेगळे, दाखवण्याचे वेगळे. आता मग परत तुम्ही पुन्हा हातीवर पोहोचता. आमचा हातीशी सुद्धा वाद आहे. तुम्ही हातीबद्दल बोलत आहात.